नमस्कार मित्रांनो, मी सचिन तांबे. मी 1992 सालापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुंबई शाखेमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. मी एक सायकोलॉजिस्ट असून मी व माझी पत्नी जी स्वतः एक सायकोलॉजिस्ट आहे, आम्ही दोघं मिळून कल्याण शहरामध्ये अंतरंग काउन्सिलिंग सेंटर नावाची संस्था चालवतो. मी डॉक्टर निर्मला राव यांच्या दादर येथील आविष्कार संस्थेमध्ये 10 वर्ष सायकोलॉजिस्ट म्हणून काम केले आहे. ठाणे येथील IPHच्या संस्थेमध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी व डॉक्टर शुभा दत्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिज्ञासा, मैत्र, पालकशाळा व मनोविकास या प्रकल्पामध्ये संवादक म्हणून काम केले आहे. स्त्रीमुक्ती संघटनेच्या अनेक प्रकल्पामध्ये कार्यकर्ता म्हणून मी काम केले आहे. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, ज्याला विवेकनिष्ठ उपचार पद्धती असंही म्हटले जातं, याविषयी आपल्या समोर बोलणार आहे. मित्रांनो, REBT जी आहे ही डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी विकसित केलेली आहे आणि अल्बर्ट एलिसनी जी काय मांडणी केली आहे ती आता आपल्यासमोर मांडणार आहे आणि जी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे उपयोगी पडू शकते याशी आपण बोलणार आहोत. तर आज जर का आपण बघितलं, जगभरामध्ये करोनाचं संकट दिसतंय आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे जे काही वेगवेगळ्या बातम्या येतात, त्यामुळे टीव्हीच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, त्याच्यातून एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे, एक प्रकारचं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामधून काही कळेन असं झालेलं की नक्की काय होते. कारण एका बाजूने आपल्याला दिसतंय की अनेक देशामध्ये, विकसित देशामध्ये हजारोंच्या संख्येने लोकांचे मृत्यू होताना दिसतात आहे. दुसऱ्या बाजूने आपल्याला दिसतंय की लॉकडाऊन आहे. आपल्याला पहिल्यांदा सांगितलं काही 21 दिवसासाठी असेल, मग परत तो वाढत चाललेला आहे. हे लॉकडाऊन बंद होणार की नाही याच्याबद्दल काही कळत नाही. अशा अनेक वेगवेगळ्या बातम्या येतात, वेगवेगळ्या प्रकारचे लोकांनी मतं मांडले जातात, त्यांनी एक प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला दिसतो आणि ह्या सगळ्यामुळे सर्वसामान्य लोक खूप कन्फ्यूज झालेले दिसतात. आता बघा ना, सुरुवातीला आपल्याला जेव्हा कोरोना आजार व्हायरस आला तेव्हा असं म्हटलं जात होतं की हा कोरोना व्हायरस हा चीनमधनं आला. मग चीनमधली लोक जी कोणी सांगितलं साप खातात, कोणी सांगितलं उंदीर खातात, कोणी सांगितलं वटवाघूळ खातात, त्याच्यामुळे तो व्हायरस आला अशा प्रकारे सांगितलं गेलं. मग त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात त्या चीनी लोकांविषयी एक प्रचंड प्रमाणात राग निर्माण झाला की यांच्यामुळे आमच्याकडे झाला. मग सांगितलं की जे विदेशातून आपल्या देशात आले त्या लोकांनी हा आपल्या देशात आणलेला आहे. मग लोकांचा राग आला की जे विदेशातमधनं आले, फॉरेनमधनं लोक आले, ते कशाला आले, त्यांना जर का आपण तिथेच विमानतळावरती रोखून ठेवलं असतं तर आपल्यामध्ये हा व्हायरस पसरला नसता. मग जे कोणी फॉरेनमधनं आले आहेत, जे आपलेच भारतीय पण जे फॉरेनमध्ये होते ते आले, त्यांच्याविषयी मनात राग निर्माण झाला. तर अशा प्रकारच्या सतत ज्या काही बातम्या येतात त्याच्यातून आपली मतं बनत असतात आणि मग लोकांना कळत नाही की नक्की होतं काय करायचं. दुसऱ्या बाजूने आपल्यालाही बातम्या येतात की लोक अशा भीती पुटपोटी, समजा मला कोरोना झाला तर, म्हणून आपल्याला जे सुचेल ते माध्यम त्या मार्गाने इथून पळण्याचा प्रयत्न करतात. पण आता आपल्याला दिसतं की मुंबईसारख्या शहरामध्ये कोरोनाचे पेशंट वाढताना दिसतात. मग काही लोक जे मुंबईत राहणारे नाहीत, मुंबईच्या बाहेरचे आहेत, ते लोक हा विचार करतात की जर का मी मुंबईपासून लांब पळालो तर मग मी वाचू शकतो. म्हणून मग काही लोक जी माध्यमे, जे साधन मिळेल त्या साधनाचा वापर करून मुंबईतून पळण्याचा प्रयत्न करतात आणि मग आपल्याला कुठेतरी बातमी ऐकायला मिळते की कोणीतरी दुधाच्या टँकरमध्ये बसून पळण्याचा प्रयत्न केला, कुणीतरी कंटेनरमध्ये बसून पळण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला येत असतात कारण लोकांमध्ये एक प्रकारचं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्याबरोबरच कुठेतरी बातमी येते की आता जे काही किराणा माल मिळणार आहे, गहू तांदूळ आहे, ते मिळणं बंद होईल कारण आता सगळं माल वाहतूक बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांना भीती वाटते आणि मग जी काही दुकानं उघडी असतील तिथून जास्तीत जास्त माल खरेदी केला जातो. त्याच्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होताना दिसते. भाज्या मार्केटमध्ये मिळणं असे झालेले आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस जी भाजी उपलब्ध असेल लोक ती खरेदी करून ठेवतात. त्याच्यामुळे एका बाजूने टंचाई निर्माण होताना दिसते. ह्या सगळ्या गोष्टीमधून माणूस खूप म्हणजे माणसाला कळेन असं होतं की करायचं काय. काही लोकांमध्ये तुम्हाला दिसेल की त्याच्यातून कुठेतरी चिडचिड निर्माण झाली आहे, राग निर्माण झालेला आहे. तो इतर देशातील व्यक्तींविषयी असेल, मग तो चायनामधील लोकांविषयी असेल कारण त्यांच्याकडनं आला असं म्हटलं जातं. काही लोक म्हणतात की तो चायनाने निर्माण केला आहे, मॅनमेड आहे व्हायरस म्हणून त्यांच्याविषयी होतं. कोण सरकारविषयी राग व्यक्त करतोय की जर का विदेशातून येणाऱ्या माणसांना तेव्हाच रोखलं असतं तर आपल्याला ही बाधा झाली नसते, व्हायरस आपल्या देशात आला नसता, म्हणून त्यांच्याविषयी राग निर्माण होतोय. अशा प्रकारे खूप माणसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत पण नकारात्मक भावनांचं प्रमाण वाढताना दिसतं.
आज इतक्या दिवस घरामध्ये जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला, घरामध्येच कोंडले गेलेले असल्यामुळे 30-30 माणसं, आपलीच घरातली माणसं सतत समोर येतात. त्याच्यामुळे ज्या काही आपल्यामधल्या कमतरता आहे ते वारंवार समोर आल्यामुळे मग घरामध्ये वाद होताना दिसतात, भांडण होताना दिसतात, चिडचिड होताना दिसतात, मग नवरा बायकोंमध्ये भांडण होते, भावाभावांमध्ये भांडण होताना दिसतात, मुलं ऐकत नाही म्हणून आई वडील सगळा राग मुलांवरती काढताना दिसतात. तर घरामध्ये सुद्धा अशा प्रकारचं भांडणाचे वातावरण निर्माण होताना दिसतं. एकंदरीत सगळीकडे हे अशा प्रकारचं एक विषमता दिसते, माणसं एकमेकांशी भांडताना दिसतात, राग दिसतोय, एक प्रकारच्या नकारात्मक भावना दिसतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या आपल्या भावनांवरती नियंत्रण कसं ठेवायचं, आपले विचार आहेत ते अधिक तर्कशुद्ध, अधिक रॅशनल कसे बनवायचे, यासाठी आज आपण डॉक्टर अल्बर्ट एलिस यांची REBT, ज्याला रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी म्हटली जाते, विवेकनिष्ठ उपचार पद्धती, त्याची आपण माहिती करून घेणार आहोत. लक्षात घ्या, ही एक उपचार पद्धती आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्यावरती उपचार करत असतो की ज्याला कुठल्या प्रकारचा भावनिक किंवा मानसिक त्रास होत असतो, त्याच्यात त्याला बाहेर पडण्यासाठी आपण त्याला मदत करण्यासाठी उपचार पद्धती वापरत असतो. याचा प्रामुख्याने वापर आपण आपल्यावरती करायचा आहे. आपले विचार बदलले तर आपल्याला याच्यातून फायदा मिळू शकतो. तर ही काय आहे ते आता आपण समजून घेणार आहोत. तर लक्षात घ्या की डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी जी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने सांगितलेलं काय, तर आपल्या आयुष्यामध्ये काही घटना घडतात आणि त्याचा आपल्यावरती परिणाम होतो असं आपण म्हणतो. जसं आता कोरोनाचं संकट आहे, तर आपण काय म्हणतो की मला हे जे काही नकारात्मक भावना दिसतात, मग ते राग असेल, भीती असेल, चिंता असेल, नैराश्य असेल, तर ह्या सगळ्या नकारात्मक भावना का निर्माण झाल्या, कारण हा कोरोना आला. मग आपण काय म्हणतो की ही घटना घडली म्हणून हा परिणाम झाला. तर REBT मध्ये याला म्हणतात AC ट्रॅक. म्हणजे ए म्हणजे ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट, हा प्रसंग घडला म्हणून हा परिणाम होतो. म्हणजे मला जर काही नकारात्मक भावना का निर्माण झालेल्या आहेत, कारण हे कोरोना आलं नसतं तर ह्या गोष्टी घडल्याच नसत्या. म्हणजे माझी मी निराश झालोच नसतो, माझ्यामध्ये डिप्रेशन आलंच नसतं, माझी चिडचिड झालीच नसती, माझ्यामधली एन्झायटी वाढलीच नसती. मग मी काय करायचं? मग आपल्याला असं वाटतं की हा जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत हे सगळं असंच होत राहणार. मग REBT याच्या बाबतीत काय सांगते? REBT म्हणते की आपल्या आयुष्यातल्या ज्या घटना घडतात त्याचा आपल्यावरती काही प्रमाणात नक्कीच परिणाम होतो, परंतु त्या घटनांचा होणारा परिणाम आहे त्याची तीव्रता जी आहे ती कमी करणं आपल्या हातात असते. इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी जी कमी करणं आपल्या हातामध्ये असते. ते कसं करायचं? तर त्याने सांगितलं की A म्हणजे ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट आणि B म्हणजे त्याचे होणारे परिणाम, C म्हणजे त्यांचे परिणाम, याच्यामध्ये येतो तो म्हणजे B. A म्हणजे काय त्याने सांगितलं, ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट्स म्हणजे घडणारे घटना, C म्हणजे त्यांचे परिणाम. आपल्याला वाटतं ही घटना घडली म्हणून हा परिणाम घडला. REBT काय सांगते, A आणि C याच्यामध्ये येतो B म्हणजे तुमचा बिलीफ, तुमचा दृष्टिकोन, तुमची विचार करण्याची पद्धत, ह्याच्यावरती ते अवलंबून आहे की होणारे परिणाम अवलंबून असतात. आणि लक्षात घ्या की 100% आपल्या हातामध्ये A नाहीये. म्हणजे अशा प्रकारचे काही आपत्ती येतात, नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतर काही जगात नैसर्गिक घटना घडत असतात, त्या 100% आपल्या हातामध्ये नाही आहेत. म्हणजे A टाळणं आपल्या हातात नाहीये. मग आपल्या हातामध्ये काय असतं तर B म्हणजे आपले विचार, आपले दृष्टिकोन हे 100% आपल्या हातामध्ये असतात. आणि हे जे आहे याच्यावरती REBT काम करते. आपले विचार जे असतात, ह्या विचार जर का आपण बदलले तर आपल्यावरती होणारे परिणाम आपण बदलू शकतो. आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. अशी कल्पना करा की तुम्ही रस्त्याने चाललेले आहात आणि रस्त्याने चालत असताना एक समोर एक बिल्डिंग दिसते आणि त्या बिल्डिंगमध्ये एक खिडकी असते आणि त्या खिडकीमध्ये एक तरुण मुलगा उभा आहे आणि तो मुलगा तुमच्याकडे बघून तुम्हाला गाण्याड्या शिव्या देतोय. तुमच्या मनात कोणत्या भावना निर्माण होतील? तुम्ही आजूबाजूला बघाल, तुम्हाला कोणी दिसत नाही, तुम्हाला कळणार की तो माझ्याकडेच बघतोय. आता तो तुमच्याकडे बघून जर का तुम्हाला शिव्या देत असेल, तुमच्याबद्दल काही वाईट शब्द वापरत असेल तर तुम्हाला राग येणार. आता काही जणांना खूप जास्त राग येऊ शकतो. मग कदाचित त्या रागाच्या भरात ते म्हणतील की चला आपण त्याला जाऊन जाब विचारावा, किंवा खूपच राग आला तर म्हणून आपण जाऊन त्याला एक थप्पड मारूया, असा विचारही येऊ शकतो काही जणांच्या मनात. मग असा विचार करून एखादा व्यक्ती त्या बिल्डिंगच्या दारामध्ये जाते. ती आतमध्ये एंट्री करणार एवढ्या त्याचं समोर लक्ष जातं आणि त्या बिल्डिंगच्या वरती असं लिहिलेलं असतं की ते एक हॉस्पिटल आहे जिथे मनोरुग्णांना ठेवले जातं. आणि मग तुमच्या लक्षात येतं की जी व्यक्ती आपल्याला शिव्या देते ती दुसरी कोणी नसून ती एक मनोरुग्ण आहे. आता मला सांगा तुमच्या भावना काय असतील?
आता तुम्हाला त्या व्यक्तीविषयी राग येईल का? तुम्हाला असं वाटेल का की आपण त्याला जाऊन एक थप्पड मारावी? नाही वाटणार. तुमच्या भावना बदललेल्या असेल. आता तुम्हाला कळेल की तो जे काही करतोय तो एक मनोरुग्ण असल्यामुळे त्याला कळतच नाही की आपण काय करतोय. आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेर याल कदाचित ती व्यक्ती पुन्हा तुमच्याकडे बघून शिव्या देईल, परंतु आता मात्र तुमच्या मनामध्ये रागाची भावना नसेल, कदाचित दयेची भावना असेल, सिंपती असेल त्या व्यक्तीविषयी. म्हणजे मला काय सांगायचंय, म्हणजे ए म्हणजे घटना बदलली आहे का? घटना नाही बदलली. तुम्ही तुमचे विचार बदलले परंतु परिणाम बदलला. आणि हा जो आहे बी जो आहे म्हणजे तुमचे विचार करण्याची पद्धत, तुमचा दृष्टिकोन हा 100% आपल्या हातामध्ये असतो. आणि हीच जी आहे हे आरबीटीची मांडणी केलेली आहे. आज आपण अनेक उदाहरणे घेऊन थोडक्यात आरबीटी समजण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि प्रामुख्याने आपण लक्षात घ्यायचं असतं की आपण जी काही आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतात त्याचे आपल्यावरती जे परिणाम होतात ते 2 प्रकारचे परिणाम होतात. एक असतात भावनिक म्हणजे इमोशनल, दुसरे असतात बिहेवियर म्हणजे वर्तनाचे. भावना सुद्धा 2 प्रकारचे असतात, ज्याला आपण म्हणतो हेल्दी म्हणजे आरोग्याला उपकारक, आरोग्याला हितकारक. दुसरी अनहेल्दी म्हणजे आरोग्याला अपायकारक भावना. वर्तनामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं 2 प्रकारचे वर्तन असतात. एक असतं कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे विधायक, काहीतरी चांगलं घडवणारं. दुसऱ्या बाजूचं असतं ते डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे विनाशक. विनाशक जे असतात, डिस्ट्रक्टिव्ह असतात, ते पण 2 प्रकारचे असतात. एक असतात ते स्वतःच्या बाबतीमध्ये स्वतःला काहीतरी हार्मफुल, आपल्याला घातक असं वर्तन करणं. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यांना, इतरांना हानी पोहोचेल अशा प्रकारचं वर्तन करणं. तर आता आपण या सगळ्यांना नीट समजून घेणार आहोत की जर का हे अशा प्रकारचे विनाशक वर्तन आहे त्याच्यावरती आपण कशा प्रकारे कंट्रोल आणू शकतो, कशा प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. आणि ज्या अनहेल्दी, आरोग्याला अपायकारक अशा ज्या भावना आहेत त्या भावनांवरती आपण कसं नियंत्रण मिळवू शकतो याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत. आपण ज्या काही त्रासदायक भावना आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर आपल्याला कोणत्या बऱ्याच त्रासदायक भावना असतात ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, किंवा अशा कोणत्या इमोशन्स आहेत ज्याला आपण अनहेल्दी इमोशन्स म्हणतो. आपण त्याच्यावरती कसं काम करायचं काही उदाहरणं घेऊन बघणार आहोत. सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत ते म्हणजे चिंता, ज्याला एन्झायटी म्हटलं जातं. आज जर का आपण बघितलं तर आपल्याला जवळपास सगळीकडे चिंतेची भावना दिसेल. चिंता म्हणजे नक्की काय असतं? चिंता ही नेहमी भविष्यातली असते. म्हणजे चिंतेमध्ये आपले विचार काय असतात की काय घडेल, भविष्यात काय घडेल, आणि घडेल ते वाईटच घडेल. म्हणजे आपल्या मनातलं त्यावेळेस बी काय असतं, बिलीफ काय असतात, तर वर्स्ट विल हॅपन. म्हणजे वर्स्ट विल हॅपन म्हणजे वाईटच काहीतरी घडेल नाही, आणि ते शक्य आहे की घडणारच. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे आपले विचार असतात त्यावेळेस आपल्याला खूप त्रास होत असतो. काहीतरी वाईटच घडेल, काहीतरी वाईटच घडेल, हे जे विचार असतात त्याचा आपल्याला त्रास होत असतो. जे चिंतेमध्ये प्रामुख्याने नकारात्मक आणि तीव्र असे विचार असतात की असंच होईल, असंच होईल, दिवस रात्र तेच विचार असतात. आणि मग त्याच्यातून आपल्याला जो त्रास होतो तो आपल्याला आपण कसं कमी करू शकतो याच्याविषयी आपण बोलणार आहोत. आपण चिंतेचा अनुभव अनेक वेळा घेतलेला असेल. तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची असते की चिंता ही नेहमी भविष्याला घेऊन असते. भविष्यात काहीतरी वाईट घडेल आणि 100% ते घडणारच असंच आपले विचार असतात. जसं आता कोरोनाच्या बाबतीमध्ये की कोरोनाची मला बाधा होईल का, मला होईल, मलाच नाही तर माझ्या घरातल्यांना पण त्याची बाधा होईल, अशा प्रकारचे विचार येत असतात आणि ते वारंवार येतात. आणि मग दुसऱ्या बाजूने जर का झालं तर माझा मृत्यू होईल. म्हणजे एका बाजूनी मी करोनाची बाधा होईल, मी करोना पॉझिटिव्ह होईल हे विचार येत असतात, आणि झाला तर माझा मृत्यू होईल. अशा प्रकारचे विचार सातत्याने आल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या वर्तनावरती होताना दिसतोय. काही लोकांना इतरही येतात की आता सध्या कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद आहेत. काही लोकांना घरात बसल्या बसल्या विचार येतात की आता काय होईल, आता मला उद्या कंपनीमध्ये घेतील का कामावरती, किंवा कंपनी जर का बंद पडली किंवा त्यांनी जर का नोकर कपात केली तर माझी नोकरी जाईल, हे विचार येतात. त्याच्यातून पुन्हा चिंता निर्माण होते की माझं काय होईल.
विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थ्यांचे 1-2 पेपर बाकी होते आणि लॉकडाऊन झालेलं आहे. मग त्यांना वाटतं की आता परीक्षा कधी होईल, परीक्षा होईल की नाही, पुढे आमचं काय होईल, याच्याबद्दलची चिंता असते. त्याच्यामुळे त्या चिंतेमध्ये आहेत. असे अनेक लोक या सातत्याने चिंतेमध्ये दिसतात आपल्याला. आणि चिंतेमध्ये असल्यामुळे काय होईल हे दिवसभर त्यांना सत्वत असतं की जे होईल ते काहीतरी वाईट होईल, अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये भावना असतात. तर लक्षात घ्यायचंय की चिंतेमध्ये आपण काय करतो की माझ्या आयुष्यात काहीतरी वाईटच घडेल, अशा प्रकारे आपल्या मनामध्ये विचार येत असतात. आणि मग त्याच्यावरती आपल्याला सुचत नाही की उपाय काय. आता आपण समजा कोरोनाचं उदाहरण घेऊ. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण बघायला गेलं की कोरोना काय तुमच्या डायरेक्ट घरात येणार नसतो. तुम्ही ज्यावेळेस घराच्या बाहेर पडाल तेव्हाच तुम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत, बरोबर आहे. मग आपल्याला सांगितलं की तुम्ही घराच्या बाहेर पडाल तेव्हा मास्कचा वापर करा. हात जे आहे ते स्वच्छ धुवा बाहेरून आल्यानंतर. तोंडाला म्हणजे विशेषतः नाकाला, डोळ्यांना, तोंडाला हातचा स्पर्श करू नका. या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि जर का आपण मास्क वापरला, जर का आपण स्वच्छता व्यवस्थित राखली तर आपण होणारा संसर्ग, इन्फेक्शन टाळू शकतो. म्हणजे जर का ही काळजी घेतली तर आपल्याला होणार नाही, इन्फेक्शन होणार नाही. दुसऱ्या बाजूने समजा झालंच तर आपण जर का बघितलं, जर का आतापासून आपण न्यूजपेपर मध्ये बातम्या किंवा टीव्हीवरती बातम्या बघतो, तर आपल्याला काय दिसतंय की ज्यांना कोरोनाची बाधा होते असे जे पेशंट आहेत त्याच्यापैकी जवळपास 85% पेशंट अशी आहेत की ज्यांना सौम्य लक्षण दिसतात आहे. आणि उरलेले जे आहेत त्याच्यातले काही पेशंट असे आहेत की ज्यांना उपचार केल्यानंतर तर ठीक होताना दिसतात. आणि असे उपचार होऊन बरेचसे पेशंट घरी येताना पण आपल्याला दिसतात आहे. म्हणजे आमच्या कल्याणमध्येच एक 6 वर्षाच्या मुलाला 6 महिन्याच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली होती आणि तो ठीक होऊन आता त्याला डिस्चार्ज पण दिला गेलेला आहे. दुसरीकडे अशी मी एक बातमी ऐकलेली की 92 वर्षाच्या एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती आणि तीही ठीक झालेली आहे. म्हणजे कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं असंही नाहीये की झाला तरी सुद्धा त्याच्यावरती उपचार आहे. आणि जर का आपण बघितलं तर मृत्यूचं प्रमाण हे साधारणतः एक 5 ते 6% आसपास दिसते, त्याच्यापेक्षा तर जास्त नाही कुठेच. म्हणजे 95% असं आहे की कोरोनाची बाधा झाल्यानंतर सुद्धा आपण वाचू शकतो. म्हणजे साधारण हे जे काही 4-5% आहे त्याच्यावरती आपण फोकस करतो आणि आपण आपली चिंता वाढवतो. मग आरईबीटी काय सांगते, आरईबीटी सांगते की आपण फोकस कशावरती केला पाहिजे, जे तुमच्या हातामध्ये, जे तुम्ही करू शकता त्याच्यावरती फोकस केला तर आपल्याला आपली चिंता कमी करता येते. 100% आपण नाही घालू शकत, पण नक्कीच आपण कमी करू शकतो. जर का आपण हे विचार केला की मला कोरोना होऊ नये म्हणून मी काय करू शकतो. आता एखादा व्यक्ती काय असेल की या नोकरीची भीती वाटत असेल की माझी नोकरी गेली तर सगळ्यात पहिलं आता गेली आहे का, अजून गेलेली नाही, कदाचित जाईल. पण जेव्हा तुम्ही समजता की 100% जाईलच तर ही चिंता वाढते. दुसऱ्या बाजूला हा विचार करतो समजा गेलं तर मी काय काय करू शकतो, माझ्याकडे काय ऑप्शन आहे, माझ्याकडे नॉलेज किती आहे, माझ्याकडे एक्सपिरियन्स किती आहे, तर त्याचा वापर करून मी काय करू शकतो, त्याच्याबद्दल तुम्ही विचार केला तर तुम्हाला येणारी एन्झायटी, तुमची चिंता तुम्ही कमी करू शकता. म्हणजे जर का आपण फोकस कशाला आणला की मी काय करू शकतो, व्हॉट आय कॅन डू, तर आपली चिंता कमी होते. जे विद्यार्थी आहेत त्यांच्या हातात नाही की आता परीक्षा कधी चालू होईल, परंतु तो जो काही मधला कालावधी मिळालेला आहे त्याच्यामध्ये मी जर का माझा अभ्यास करत राहिलो किंवा अजून इतर नॉलेज मिळवलं, माझं नॉलेज अपडेट केलं, तर ज्या वेळेस कधी माझी परीक्षा होईल तेव्हा मी त्याचा सामना अधिक समर्थपणे करू शकतो. आता आपण पुन्हा फोकस काय केला, मी काय करू शकतो. तर आरईबीटी मध्ये प्रामुख्याने आपला फोकस याच्यावरती असला पाहिजे की ज्या घटना माझ्या हातामध्ये, ज्याला म्हणतो आपण फॅक्टर्स विदिन माय कंट्रोल, माझ्या नियंत्रणाखालील घटक, जे मी करू शकतो त्याच्यावरती. जी गोष्ट माझ्या हातातच नाहीये त्याच्यावरती जर का मी सतत विचार करत राहिलो तर मला त्रासच होणार आहे. आता लॉकडाऊन कधी निघेल माझ्या हातात आहे का, किती जरी तुम्ही विचार केला तर नाहीये. त्याच्यानंतर कंपन्या बंद होतील, नाही बंद होतील, किती लोकांच्या नोकऱ्या जातील, कॉलेज कधी चालू होईल, या सगळ्या गोष्टी आज माझ्या हातामध्ये नाही आहेत. मग मी जर का फोकस केला की माझ्या हातातले, माझ्या नियंत्रणाखाली जे घटक आहेत त्याच्यावरती, तर 100% मला माझी जे नकारात्मक भावना आहेत त्यांची तीव्रता कमी करता येईल. कारण ते 0 नाही करता येणार, पण तीव्रता मात्र मी नक्कीच कमी करू शकतो.
दुसरी जी त्रासदायक भावना असते त्याला म्हटलं जातं नैराश्य, डिप्रेशन. डिप्रेशन मध्ये आपल्या मनामध्ये काय विचार असतात, म्हणजे वर्स्ट हॅज ऑलरेडी हॅपन. आता सगळं संपलेलं आहे, आता काही अर्थ राहिलेला नाही. म्हणजे ज्यावेळेस माणूस डिप्रेस होतो ना तेव्हा त्याच्या मनात काय माहिती विचार असतात की सगळं संपलं यार, जगण्याला काय अर्थच नाही, सगळं वाईट घडलं, जे काय वाईट घडणार होतं ते घडून गेलेले, बस फिनिश, आय एम फिनिश. हे आपले विचार असतात. त्यावेळेस आपला सेल्फ टॉक हा असतो की माझ्या आयुष्यात जे वाईटात वाईट घडणार ते घडून गेलेले, आता काही संपलंय सगळं, आयुष्याला अर्थ नाहीये. आणि हे जे विचार असतात त्याचा आपल्या शरीरावरती आणि मनावरती परिणाम होतो. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की डिप्रेशनमध्ये माणूस अगदी सुसाईड करणं म्हणजे आत्महत्या करण्याच्या टोकापर्यंत पण जाऊ शकतो. त्याचे असे विचार असतात की माझ्या जगण्याला काही अर्थच राहिला नाही. या संदर्भातली मला एक काउन्सिलिंगची माझी केस तुमच्यावर शेअर करेन. माझ्याकडे आणि हा जो मुलगा होता हा सुद्धा अतिशय कर्तृत्ववान निघाला, अतिशय चांगले मार्क मिळवले आणि तो MBBSच्या शेवटच्या वर्षाला होता. त्यावेळेस एक घटना अशी घडली की हा मुलगा ज्यावेळेस मित्रांसोबत पिकनिकला गेला होता तेव्हा त्याचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. आता लक्षात घ्या की ज्या बाईच्या नवऱ्याचं आधीच निधन झालं होतं, मुलगा एवढा वयात आला, अगदी चांगलं MBBSच्या शेवटच्या वर्षाला आल्यानंतर त्याचे अपघाती मृत्यू झाला, काय तिच्या मनात विचार आले असणार? तिच्या मनात हाच विचार आला की माझं आयुष्य संपलं, कोणासाठी जगू, जगण्याला काय अर्थच नाहीये. आणि ती बाई डिप्रेशन मध्ये गेली होती. ज्यावेळेस ती आमच्याकडे काउन्सिलिंगला आली त्यावेळेस ती म्हणते मला जगून काय करायचं, आता मला जगण्याला काय अर्थच नाही. तिच्या बरोबरचे नातलग होते, त्यांना आम्ही काही सल्ला दिला की जर तिला कशा तरी मन गुंतवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्यांच्या जवळच एक अनाथ आश्रम होतं, त्या अनाथ आश्रमामध्ये आम्ही सांगितलं यांना घेऊन जा. त्यांची बिलकुल इच्छा नव्हती, परंतु त्यांचे नातलग त्यांना जबरदस्तीने घेऊन जायला लागले. काही दिवस त्या तिकडे जाऊन नुसत्या बसून राहायच्या. हळूहळू त्या मुलांशी बोलायला लागल्या आणि हळूहळू त्या मुलांमध्ये ते एकरूप व्हायला लागल्या आणि पुढे त्या इतक्या त्यांच्याशी मिसळून गेल्या की त्या मुलांमध्ये त्याने आपला जो गेलेला मुलगा त्याला शोधायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी म्हटलं की आता ह्याच्या पुढचं माझं जे आयुष्य आहे ते मला या मुलांसाठीच घालवायचंय. त्या बाईंनी एक वाक्य म्हटलं की माझा एक मुलगा गेला पण आज मला 50 मुलं मिळालेली आहेत. ह्या सगळ्या त्यांना पहिल्यांदा वाटत होतं की माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही. आता मात्र त्यांना वाटायला लागलं की नाही, या मुलांसाठी मला जगलं पाहिजे, ही मुलं माझीच आहेत. त्यांचे विचार बदलले, त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि मग त्या डिप्रेशनमधून बाहेर आले. आजारपण किंवा मृत्यू अशा घटना घडल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं. मग अशा वेळेस काय करायचं? मला आठवतं की एक संत गाडगेबाबांचा मला किस्सा आठवतो. त्यांच्या मुलाचा मृत्यू घडला आणि ते व्याख्यान देत होते आणि त्यांना बातमी कळली की त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. बापाचं हृदय काही काळात त्यांनाही वेदना झाल्याच असतील, परंतु त्यांनी त्याच्यावरती मात कशी केली? गाडगेबाबा बोलले, राम गेले बुद्ध गेले कृष्णही गेले, राम गेले बुद्ध गेले कृष्णही गेले, गेले असे कोट्यान कोटी काय रडू मी एकासाठी. म्हणजे असे कोट्यान कोटी लोक आले गेले, तसाच माझा मुलगाही गेला, त्याचं दुःख करत मी काय बसू. गेला तर गेला आणि त्यांचा त्याचा स्वीकार केला. लक्षात घ्या की डिप्रेशनमध्ये जी गोष्ट घडून गेलेली असते, आपण ती गोष्ट का घडली, कशासाठी घडली, म्हणजे पास्टमध्ये झालेली घटना असते, भूतकाळातली घटना, तिला धरून ठेवतो. आपल्याला त्याचा स्वीकार करावा लागतो. जरी कितीही ती अप्रिय असली, कितीही त्रासदायक असेल, तर जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता, म्हणजे ऍक्सेप्टन्स वाढतं, स्वीकार वाढतो, त्यावेळेस त्या डिप्रेशनमधून आपण बाहेर येतो. आपण जर का डिमांड करत राहिलो की माझं आयुष्य असं घडताच कामा नाही होतं, माझ्याच आयुष्यात का घडलं, तर आपण आयुष्यभर दुःखी राहतो. विचार बदला, त्याचे होणारे परिणाम बदलतात. म्हणजे तुम्ही बी बदलला, त्याच्यावर त्याचे होणारे परिणाम पण आपल्याला बदलता येतात. या संदर्भात अजून मला एक गोष्ट आठवते, कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी नाव ऐकलेलं असेल, विक्टर फ्रँकल. त्यांनी लोगोथेरपी नावाची सायकोथेरपी डेव्हलप केली. हे विक्टर फ्रँकलच्या आयुष्यात घडलेली घटना. म्हणजे हे ज्यू होते जन्मानी आणि हिटलरच्या काळातले. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हिटलरनी ज्यू लोकांचा कत्तल केली होती आणि त्यातल्या काही लोकांना त्यांनी
कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये छळछावणीत टाकलं होतं, तसंच त्यांनी विक्टर फ्रँकल यांनाही टाकलं. अक्षरशः त्यांचं घरदार नष्ट केलं गेलं होतं. त्यांच्या बायका मुलांचा पत्ता नव्हता, काय झालं, जिवंत त्यात काय मेले, कशाची त्यांना खबर नव्हती. त्यांना असं त्यांचे संपूर्ण जे काही त्यांचं लोगोथेरपीचे त्यांची जी काही पुस्तकं होते, त्यांची जी काही लॅब होती, सगळी नष्ट केली गेली होती. आणि अतिशय कष्टाच्या अवस्थेमध्ये त्यांना त्या छळछावणीत टाकलं होतं. परंतु त्याही अवस्थेमध्ये जे विक्टर फ्रँकल होते ते आपल्या लोगोथेरपीवरती काम करत होते. त्याचे जे काही विचार होते ते एका जे काही कागदाचे चटकोर मिळायचे त्याच्यावरती तुकड्यांवरती ते लिहून आपल्या अंगरख्यामध्ये असे लपवून ठेवायचे. आणि त्यांच्या जगण्याचा एकच उद्देश होता की लोगोथेरपी डेव्हलप करायची. ज्यावेळेस मी इथून बाहेर निघीन तेव्हा माझी लोगोथेरपी डेव्हलप झालेली असेल, मी लोकांसमोर मांडेन. एके दिवशी काय झालं, तो जो जेलर होता त्याने पाहिलं की हा माणूस काहीतरी लिहितोय आणि अंगरख्यामध्ये लपवून ठेवतोय. त्याने त्याला पकडलं, त्याचा अंगरखा काढला, ते कागदाचे जे काही तुकडे होते त्याच्यावर जे काय लिहिलं ते काय त्याला समजलं नाही जेलरला. पण त्याला वाटलं काहीतरी असेल, ते असणं डेंजर असू शकतं. त्याने काय केलं की तो सगळा अंगरखा आणि त्याच्यासोबत जे काही ते लोगोथेरपीचे त्याने काही लिहिलेले होते ते सगळेचे सगळे ते जाळून टाकले. आणि विक्टर फ्रँकल त्याच्या जगण्याचा एकमेव तेच आधार होता की मला ते लोगोथेरपी डेव्हलप करायची, ती पुस्तकं रूपी बाहेर आणायचे, तेच नष्ट झालं होतं. आणि त्यांच्या मनात विचार आला का तर मी जगून करू काय. ज्या माणसाचा जगण्याचा उद्देश संपतो त्या माणसाच्या मनात नैराश्याची, डिप्रेशनची भाव होते. त्यांना वाटलं जगण्यापेक्षा मेलेलंच बरं. मग मरायचंच असेल ना तर आपण काय करावं, तर ती एक भिंत असते ना जेलची, त्याच्यावरती हाय व्होल्टेजच्या तारा ठेवलेल्या होत्या, तारा लावलेल्या होत्या. मी कुठे तिथून पळण्याचा प्रयत्न केला तर शॉक लागून मृत्यू होईल. विक्टर फ्रँकल बोलले मरायचंच असेल ना तर आपण सरळ जाऊ, ते वायरला ते हात लावू, म्हणजे शॉक लागेल आणि आपला मृत्यू होईल. म्हणून ते त्या दिशेने जायला निघाले आणि पहिला पाऊल उचललं. आणि एवढ्याच त्यांच्या मनात विचार आला की जरी ते कागद सगळे नष्ट झाले असले तरी सुद्धा ते विचार संपलेले नाही, म्हणजे ती लोगोथेरपी संपलेली नाही, ती अजूनही एका ठिकाणी आहे. कुठे बरं होती ती म्हणजे आपल्या डोक्यात, त्यांच्या मेंदूत आहे. मग त्यांच्या डोक्यात अरे मीच तर ती डेव्हलप केली, मी पुन्हा बसलो तर पुन्हा ते लिहू शकतो. नाही, आता तर मला जगलंच पाहिजे, कारण मला ते पुन्हा लिहून काढायचं आहे. आणि त्या प्रेरणेतनं ते त्याही कठीण परिस्थितीमध्ये जगले. आणि पुढे ज्यावेळेस जर्मनीचा पराभव झाल्यानंतर या छळछावणीतील सगळ्या लोकांना मुक्त केलं गेलं, तेव्हा विक्टर फ्रँकलही बाहेर आले आणि मग त्यांनी ती लोगोथेरपी लोकांसमोर ठेवलं. आधी त्यांचे जे लोगोथेरपी जे सायकोलॉजिस्ट आहेत त्याचा अभ्यास करत असतात आणि त्यांनी हे मांडलेलं की ज्यावेळेस माणसाला जगण्यासाठी काही त्याचं ध्येय असतं, अर्थ असतो जगण्याला, तोपर्यंत माणूस जगत असतो. मग आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येतो. ही त्यांनी जी मांडणी केली आहे ती त्यांनी त्याच्यातून केलेली की ते स्वतः तसे आयुष्य जगले होते. तर आपण लक्षात काय ठेवायचं की ज्यावेळेस आपण डिप्रेशनमध्ये असतो, आयुष्यात अशा कठीण प्रसंग घडतात, दुःखद प्रसंग घडत असतात की जे आपल्यासाठी अतिशय त्रासदायक असतात, अशा विचार काय करायचं की ते बदलणं जर का 100% माझ्या हातात नसलं तर माझ्या जे हातात आहे ते मी करेन. मग त्याची तीव्रता कमी करण्यासाठी मी काय करू शकतो त्याच्यावरती फोकस करा. आणि मग आपल्याला लक्षात येतं की अनेक लोक या डिप्रेशनमधनं सुद्धा बाहेर निघतात. फक्त ते काय करतात, आपले विचार बदलताना दिसतात. आणि जर का अशा प्रकारे काउन्सिलिंगमध्ये ज्यावेळेस आमच्याकडे पेशंट येतात तेव्हा आमचा फोकस प्रामुख्याने असतो की त्याचे बिलीफ बदलणं, त्याचे विचार करण्याची पद्धत बदलणं. आणि मग असं दिसतं की त्याचे खूप छान रिझल्ट येतात. आज जगभरामधले सायकोलॉजिस्ट REBTचा वापर प्रामुख्याने करताना दिसतात आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट येताना दिसतात. आता तिसरी जी त्रासदायक किंवा अहितकारक, आरोग्याला अहितकारक जी आहे भावना ती म्हणजे अँगर, राग. रागाच्या बाबतीमध्ये काय असतं की वर्स्ट हॅज हॅपन्ड बिकॉज ऑफ हिम ऑर हर. माझ्या आयुष्यात जे काय वाईट घडलं ते का घडलं, ह्याच्यामुळे, हिच्यामुळे किंवा त्यांच्यामुळे. ही मस्ट बी पनिश्ड और दे मस्ट बी पनिश्ड द वे आय वॉन्ट. म्हणजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे आणि ती शिक्षा पण कशी तर मला पाहिजे तशी. म्हणजे आपल्या रागामध्ये ना खूप एनर्जी असते. रागामध्ये आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यात जे काय वाईट घडलं ह्याच्यामुळे झालं, हिच्यामुळे झालं, ह्यांच्यामुळे झालं, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. ही मस्ट बी पनिश्ड. म्हणजे रागामध्ये ना काहीतरी अशी एनर्जी असते की काहीतरी करण्याची, ॲग्रेशन असतं.
आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल रागाच्या भावनेमध्ये ना आपण काहीतरी असे कृती करून बसतो की ज्याच्यामुळे ना नुकसान होतं. मला आठवतं की कर्जत ट्रेनमध्ये एकदा बसण्याची जागा असते सीट, त्याच्यावर दोन माणसांमध्ये भांडण झालं आणि त्याच्यावर त्यांच्यात मारामारी झाली आणि मारामारी या टोकाला पोचली की एकाने दुसऱ्या माणसाचा खून केला. आता मला सांगा की ती सीट का ते घरी घेऊन जाणार होते का? नव्हते. परंतु ती भांडण आणि मग तो त्याने मला मारलं, त्याने मला शिवी दिली, मी त्याला शिवी दिली, हे एकाला दुसरं करत करत तो इतका टोकाला पोचला आणि त्याच्यातून एकाने दुसऱ्याचा खून केला, एकाचा जीव गेला आणि दुसऱ्या पुढचं पूर्ण आयुष्य आता तो जेलमध्ये. बऱ्याच वेळा तुमच्या दिसेल की अनेकदा आपण जे राग आहे, रागामध्ये अशी काही कृती करून जातो की ज्याच्यामुळे आपलं पुढचं सगळंच्या सगळं आयुष्य जे आहे तेच पूर्णपणे आपण म्हणू काळाकुट्ट बनून जातं. आपल्याला पुढे काही दिशा दिसत नाही. मग या रागावरचं पण आपण कंट्रोल मिळू शकतो. खरं म्हणजे राग ही आपल्याला एनर्जी देणारी शक्ती देणारी आहे. बऱ्याच वेळेला आपण रागाला समजून घ्यायचं असतं. विशेषतः रागाच्या बाबतीमध्ये बरेच लोक आमच्याकडे येतात. म्हणजे माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी जे यायचे लोक येतात त्याच्यातले बऱ्याच लोकांचा हा एक मुद्दा असतो की सर रागावरती कंट्रोल कसं मिळवायचं. तर ना आपण रागामागच्या भावना पण समजून घेतल्या पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही की आपला राग येतो काय. तर सायकोलॉजीमध्ये एक थेरी मांडलेली आहे की फ्रस्ट्रेशन ॲग्रेशन थेरी. म्हणजे तुमचे काहीतरी गोल्स असतात, तुम्हाला काहीतरी हवं असतं, ते मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता आणि ज्यावेळेस त्या प्रयत्नांच्या मध्ये काहीतरी अडथळे येतात, काहीतरी ब्लॉक्स येतात, त्यावेळेस तुम्ही प्रयत्न करून करून थकलेले असतात. त्याच्यातून तुमच्यामध्ये फ्रस्ट्रेशन म्हणजे वैफल्य निर्माण होतं आणि त्याचं रूपांतर रागात होतं. म्हणजे खरं म्हणजे काही वेळेस आपल्याला जे हवं असतं ते मिळत नाही म्हणून सुद्धा चिडचिड राग निर्माण होतो. मग आपण बघितलं असेल एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडत असते परंतु तिला तो आवडत नसतो आणि मग त्याच्यातून ती त्याला नकार देते. त्या मुलाला प्रचंड राग येतो की मला हवी होती तिने मला नाही म्हटलं म्हणजे काय. आणि मग त्याच्यातून जी राग निर्माण होतो त्याच्यातून तो तिच्यावर हल्ला करतो. काही वेळेस त्याच्या चेहऱ्यावरती ॲसिड टाकलं जातं किंवा इतर शस्त्राने हल्ला केला जातो आणि प्रसंगी तिचा जीव सुद्धा घेतला जातो. हे कशातून घडत असतं? तर ही जे वैफल्य येतं, मला हवं आणि ते मला मिळालंच पाहिजे, ते मिळत नाही म्हणजे काय, त्याच्यातून हा अँगर होत असतो. काही वेळेस ना खूप मजेशीर प्रसंग घडतात. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. माझ्याकडे काउन्सिलिंगला ना दोन तरुण, एक मुलगा आणि एक मुलगी आले होते. तरुण मुलं होती ती. त्यांचं बऱ्याच दिवसापासून प्रेम प्रकरण चालू होतं आणि त्यांचं घरच्यांचं पण लग्नाला संमती होती, त्यांचं लग्न होणार होतं. मग माझ्याकडे काउन्सिलिंगला का आले होते ते? त्यावेळेस दादरला ते आले होते. ती घटना अशी घडली होती की ते दोघं दादरला फिरत होते आणि त्यांच्यामध्ये काही भांडण झालं आणि दादर सारख्या एरियामध्ये त्या मुलीनी त्याच्यात त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते, हातामध्ये छत्री होती, त्या छत्रीने त्या मुलाला मारायला सुरुवात केली. अर्थात मारायला सुरुवात केल्यामुळे बरेचसे लोक जमले. अर्थात मग नंतर त्या लोकांनी मिटवलं ते प्रकरण. आणि त्या मुलाला भीती वाटली, अरे मला याच्याशी बरोबर पुढे आयुष्य काढायचंय आणि एवढी ॲग्रेसिव्ह आहे, मला भर रस्त्यात मारलं म्हणजे काय. आणि ते दादासारख्या तिला प्रचंड भीती वाटली त्याला. आणि म्हणून तो आला होता की सर काय तरी आम्हाला मार्गदर्शन करा. ज्यावेळेस ते काउन्सिलिंगला आल्यानंतर मी त्या मुलीशी बोललो. त्या मुलीला विचारलं तर बोलते हो सर मला असं करायला नको होतं, मला कळत नाही की का घडलं असतं, मी खूप चिडली आणि मला राग आला. मी म्हटलं की नक्की काय घडलं होतं ते मला सांग त्या दिवसाचा. मग तिने तो सगळा किस्सा सांगितला. ते लोक दादरला फिरत होते. अचानक त्यांना एक त्यांची दोघांची पण कॉमन फ्रेंड, त्यांची जी मैत्रीण होती ती भेटली. तिघही एकाच कॉलेजमध्ये होते आणि त्या मुलीशी एक तिघही बोलत होते. त्याच्यानंतर काय झालं की तो मुलगा त्याशी बोलत थांबला आणि मुलगी पुढे गेली. आणि पुढे गेल्यानंतर मग हा मुलगा बोलत होता आणि त्याच्यानंतर तिला असं वाटलं की आपण पुढे आल्यानंतर हा येईल आपल्या मागे, पण तो आला नव्हता. ते बोलते की तो माझ्या मागून आला ना, मला खूप राग आला. मग तिला अधिक खोदून प्रश्न विचारलं की नक्की काय घडलं होतं. मग तिने सांगितलं की काय झालं होतं की मधल्या काळामध्ये ही जी मुलगी होती त्या मुलीचं वजन खूप वाढलं होतं आणि ती थोडी जाडी झाली होती. आणि तिला असं वाटायचं की आता आपलं वजन वाढलं तर जो काही आपला हा जो मित्र आहे तो आपल्याला पसंत करत नसेल, कदाचित तो आपल्यापासून दूर जाईल. आणि ती भीती जी होती ना त्या भीतीतून तिच्यामध्ये खूप चिडचिड निर्माण झाली होती. आणि मग तो आपल्यापासून जाऊ नये कारण तो म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व होता म्हणून ते जबरदस्तीने त्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यामुळे तिचं जे वागणं होतं ते जास्त ॲग्रेसिव्ह होत होतं. त्या दिवशी पण त्यांची जी कॉमन फ्रेंड भेटली त्यांना, तेव्हा तिला वाटलं अरे ही मुलगी पहिल्यासारखी कॉलेजमध्ये जशी बारीक होती तशीच आता पण आहे, आताही तशीच सुंदर दिसते. मग तिला असं वाटलं की चला आता
हा आपल्यावरती प्रेम करतो, हा आपल्या मागोमाग गेला जर का आपण पुढे गेलो तर, म्हणून ती पुढे गेली, परंतु हा तिच्याशी बोलतच राहिला. मग तिला असं वाटलं, बघितलं मी जाडी झाली ना म्हणून त्याला आवडत नाही, ती मुलगी बारीक आहे ना म्हणून त्याला ती आवडते. आणि तिच्या मनात असे विचार यायला लागले की म्हणून तो त्याशी बोलत राहिला. आणि तो सगळा जो राग होता तो तिने व्यक्त केला. खरं मी तिला राग ह्याच्या एक प्रकारची असुरक्षितपणाची भावना होती, ती बाहेर आली होती. हे सगळं तिने जेव्हा माझ्याशी सांगितलं, मी जेव्हा त्या मुलाला सांगितलं तर असं असं झालं, तिला असं वाटतं की ती जाडी झाल्यामुळे तू तिला सोडून जाशील अशी भीती आहे तिच्या मनामध्ये. तर तो बोला की सर असं नाही, ती जाडी आहे की बारीक आहे असं नाही, तिचा मला स्वभाव आवडतो, आम्ही खूप वर्षापासून एकत्र आहोत आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे. हे जेव्हा मी तिला बोलवलं, मग तिच्या समोर त्याने सांगितलं, त्याच्यानंतर ती रडायला लागली. आणि मग त्यांच्यामध्ये जो काही गैरसमज होता, तिच्या मनात जो काही गैरसमज होता तो दूर झाला. आणि तिला जे वाटत होतं भीती की आपल्याला सोडून जाईल, बऱ्याच वेळा ना ही एक भीती असते, असुरक्षितपणाची भावना. आणि मग एक जोडीदार दुसऱ्याला जबरदस्तीने कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून सुद्धा हे अग्रेशन होता दिसतं. समोरच्याला जबरदस्तीने मी सांगेन तसं तू वाग, त्याला कुठेतरी भीती पण वाटत असते की हा माझ्या हातातून निघून जाईल म्हणून. खरं बघायला तर बऱ्याच वेळा ना आपण राग कधी काय होतं की आपल्या जवळच्या नात्यामध्ये राग ही भावना पण नसते, वेगळी भावना असते, पण रागाच्या स्वरूपात व्यक्त होते. मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा एखादी आई आहे, तिची मुलगी सांगते की मी संध्याकाळी 7 वाजता घरी येईल. 7 वाजता ती मुलगी घरी येत नाही, 7:30, 8 होतात, 9 होतात, 9:30 होतात, 10 वाजता मुलगी घरी येते. तोपर्यंत ती आई तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करते, परंतु कोणाकडेही तिचा पत्ता नसतो, ह्या मुलीचा फोन लागत नसतो. आणि तिला प्रचंड चिंता होती, काळजी होती की माझ्या मुलीच्या बाबतीत काही वाईट घडलेलं नसेल. म्हणजे त्या 2 तासामध्ये तिच्या मनामध्ये विचार कसले असतात, चिंतेचे. वाईट तर घडलं नसेल, काळजी असते. परंतु ज्यावेळेस ती मुलगी घरात येते त्यावेळेस होतं काय, ती आली का धाड धाड सुरू होतं, भांडण सुरू होतं, कुठे होतीस, काय केलं, आणि दिसतं काय, रागाची भावना. कळलं? पण मूळ भावना कोणती होती, चिंतेची, काळजीची. तर बऱ्याच वेळा ना आपण आपल्या जवळच्या व्यक्तींकडे आपल्या एक्झॅक्ट जी भावना आहे, खरी जी भावना ती व्यक्त करू शकत नाही, त्याच्यामध्ये आपलं व्यवस्थित कम्युनिकेशन होत नसतं आणि त्याच्यातून गैरसमज निर्माण होतात. आणि बऱ्याच वेळा मग आपण म्हणतो की ती व्यक्ती माझ्यासारखं भांडत बसते, माझ्याशी रागाने बोलते वगैरे. तर लक्षात घ्यायला पाहिजे, बऱ्याच वेळा ना आपण आपल्या भावना, आपले विचार व्यवस्थित पोचू शकत नसतात. अनेकदा नातेसंबंधामध्ये आम्ही काउन्सिलिंग करताना बघतो की तुमच्या भावना वेगळ्या असतात, तुमचे विचार वेगळे असतात, परंतु ते व्यक्त वेगळ्या पद्धतीने होतात. आपल्या जवळच्याच, खरं म्हणजे जवळच्या माणसावरती आपण रागवत असतो तेव्हा आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे, काही वेळेस आपला राग वेगळ्या ठिकाणी असतो आणि व्यक्त वेगळ्या होतो. बाहेरचा राग घरात आल्यानंतर काढला जातो. काही वेळेस आपली प्रकृती ठीक नसते म्हणून चिडचिड होते. तर रागाला थोडं ह्या बाजूने पण आपण समजून घेतलं पाहिजे. शेवटी आपल्या जवळच्या माणसावरती आपण रागवत पण असतो. लक्षात घ्या, आपण रस्त्याच्या माणसावरती राग नाही काढत. तर राग ह्या बाजूने पण समजून घेतला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूने आपला राग, आपण जर का दुसऱ्यावरती रागवत असेल तर अनेकदा हे समजून घेतलं पाहिजे की काही वेळेस समोरच्याचा असा उद्देश नसतो. मी समजा उदाहरण देतो, तुम्ही ट्रेनमधून प्रवास करतात, अचानक कोणीतरी एखादी व्यक्तीचा तुमच्या पायावरती पाय पडतो, अतिशय वेदना होताना आपल्याला खूप राग येतो आणि त्याने माझ्या पायावरती पाय दिला. आता जर का आपल्या मनात असे विचार असतील की त्याने माझ्यावरती पायावरती पाय दिला आणि त्याने सॉरी पण म्हटलं नाही, आपल्याला खूप राग येतो की नाही. मग आपल्याला वाटतं की त्यांनी माझ्या पायावरती पाय दिला तर मी त्याला काहीतरी बोललं पाहिजे, मी त्याला काहीतरी शिक्षा केली पाहिजे. मग आपण सुद्धा अशा प्रकारे काहीतरी बोलतो, का दिसत नाही का वगैरे वगैरे, आणि तोही तशीच उत्तर द्यायला देतो आणि मग भांडण सुरू होतं. आता जर का आपण असा विचार केला की असं खरंच शक्य आहे का की एवढी ट्रेन भरलेली असते, गर्दी असते, की ट्रेनमध्ये कोणी आल्या असा विचार करेल का, अरे तो सचिन कुठे, हा चहा इथे आहे का, चला सचिनच्या पायावरती पाय द्या, आणि जाणीवपूर्वक कोणी पाय देईल का, आपल्याला हसायला येतं. असं होणार नाही, कारण गर्दीमध्ये खरं म्हणजे आपला पाय कुठे आहे, आपला हात कुठे आहे, आपल्यालाच कळत नसतं, हो की नाही. म्हणजे चुकून तो पायावरती पाय पडलेला असतो. पण जेव्हा आपण असं म्हणतो की माझ्या पायावरती त्याने जाणीवपूर्वक पाय दिला, तेव्हा आपल्याला राग येतो. आपण असा विचार केला की चुकून पाय पडला असेल आणि त्याला माहितीही नसेल की पायावरती पाय पडला, तर आपल्याला तेवढा राग येत नाही. म्हणजे लक्षात घ्या, दुःख येईल आपल्याला, पण राग येत नाही, कारण आपण आपले विचार बदलले. बऱ्याच वेळा ना आपण जर काही विचार बदलले तर आपण अनेक भांडणं टाळू शकतो. अनेकदा आपल्याला असं वाटतं की ती व्यक्ती मला अशी बोलली म्हणून मला राग आला. या संदर्भातली मला एक गोष्ट आठवते. एके दिवशी भगवान गौतम बुद्ध प्रवचन करण्यासाठी एका गावात जात असतात. त्या गावात एक व्यक्ती येते आणि ती व्यक्ती
गौतम बुद्धांकडे बघून अतिशय घाणेरड्या शिव्या द्यायला लागते. गौतम बुद्ध शांतपणे पुढे जात राहतात. जिथे प्रवचन असतं तिथे ते जातात आणि तिथे गेल्यानंतर शांतपणे प्रवचन देतात. प्रवचन संपल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्या जवळ येते. ते म्हणते की आम्ही बघितलं जेव्हा तुम्ही गावात आलात तेव्हा तुम्हाला बघून ती व्यक्ती खूप घाणेरड्या शिव्या देत होती. तुम्हाला राग नाही का आला? गौतम बुद्ध काय उत्तर देतात? अतिशय शांतपणे ते सांगतात, बघा मला एखाद्याने भेट वस्तू दिली, मी जर का त्याचा स्वीकार नाही केला, लक्षात घ्या, मला कोणीतरी भेट वस्तू दिली आणि मी जर का स्वीकार नाही केला त्याचा, तर ती वस्तू कोणाकडे राहील? ज्याने दिली त्याच्याकडेच राहील. जर का मला त्याने शिव्या दिल्या, मी त्याचा स्वीकार नाही केला, मी घेतला नाही, मग ती कोणाकडे राहिली? ती त्याच्या शिवाय त्याच्याकडे राहिल्या, तर मी कशाला चिडू? लक्षात घ्या, फक्त विचार बदलतो. बऱ्याच वेळा आपण त्याला रिॲक्ट होतो, प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतो आणि त्याच्यातून भांडणं वाढत जातात. लक्षात घ्या की असं म्हटलं जातं की एक रेषा असेल, त्या रेषेला लहान करायचं असेल तर त्याच्या बाजूला एक मोठी रेषा काढली तर ती ऑटोमॅटिक लहान होते. मग जर का कोणी आपल्याला अपमान केला असेल तर जर का त्या अपमानाचा आपल्या बदल्यात घ्यायचा असेल तर त्याच्यावरती अटॅक करण्यापेक्षा आपण आपली कुवत एवढी वाढवूया, आपल्या क्षमता एवढ्या वाढवूया की आपणच त्याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ होऊ, आपणच मोठं होऊ. म्हणजे आपण पॉझिटिव्ह पद्धतीने त्या एनर्जीचा वापर करू. असं आपल्याला उदाहरणं दिसतात. जर का आपण बघितलं तर गांधीजी ज्या साऊथ आफ्रिकेला ट्रेनमधनं प्रवास करत होते, फर्स्ट क्लासमधनं प्रवास करत होते, त्यांच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीटही होतं. परंतु जे काही गोरे माणसं बसले होते त्यांना एवढा राग आला की काळा माणूस आपल्यावर बसलेला आहे, त्यांनी धक्का मारून त्याला ट्रेनमधनं खाली उतरवलं. आता सर्वसामान्य माणूस असते त्याने काय केलं असतं? तर त्यांनी रागाच्या भरात एखादा दगड किंवा एखादी वस्तू उचलली असते त्या माणसाला फेकून मारली असते. सर्वसामान्य माणसं हेच करतात. परंतु गांधीजींनी विचार केला, त्यांनी असं का बरं केलंय? कारण आधी त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी भेदभाव, काळे आणि गोरे हा जो काही भेदभाव आहे, ह्या भेदभावामुळे त्याने असं केलं. म्हणजे आपला लढा कशा विरुद्ध आहे? तर ह्या भेदभावाविरुद्ध. आणि म्हणून मग साऊथ आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा त्याने सत्याग्रह केला की हा भेदभाव दूर करण्यासाठी. मग तोच सत्याग्रह त्याने इथे आणला भारतामध्ये आणि मग तुम्हाला माहिती आहे की पूर्ण भारतामध्ये केवढी क्रांती झाली. दुसरं उदाहरण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घेऊ शकतो. बाबासाहेब आंबेडकर दलित समाजामध्ये जन्माला आल्यामुळे त्यांना प्रचंड अपमान सहन करावे लागले. म्हणजे अगदी ज्यावेळेस ते बॅरिस्टर होऊन ज्यावेळेस इंडियामध्ये आले त्यावेळेस सुद्धा अतिशय उच्च पदावरती त्यांचं ते नोकरी करत असताना सुद्धा त्यांच्या हाताखाली काम करणारा जो चपरासी असतो, जो पिऊन असतो, तो असा लांबून त्यांच्या अंगावरती फाईल फेकत होता. कारण तो समजायचा की मी उच्च जातीचा आहे आणि हे दलित समाजाचे. केवढ्या मोठ्या वेदना होत असतील, किती अपमान असेल. पण त्याच्यावरती त्यांनी उपाय काय काढला? त्यांच्या लक्षात आलं हे का घडतंय? कारण आपल्या या समाजामध्ये जातीभेद आहे. लोकांच्या डोक्यामध्ये ही भेदभाव, जातीभेदाची कल्पना आहे. मग आपला लढा कशा विरुद्ध आहे? आपला लढा ह्या जातीभेदाविरुद्ध आहे. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा स्वतःला इतकं सक्षम बनवलं की या जातीभेदाविरुद्ध लढण्या इतकी ताकद त्यांनी निर्माण केली. त्यासाठी त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि मग चळवळ उभी केली. आणि त्यांनी अनेक या चळवळीच्या माध्यमातून आणि मग पुढे तर आपली भारताची राज्यघटना लिहिली आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातून सुद्धा यांनी जातीभेद दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज आपण बघतो तर या भारत देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये क्रांती घडलेली असते, तेही फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे. त्यांच्या मनात जो राग होता तो राग त्यांनी क्रिएटिव्ह पद्धतीने बाहेर काढला. ती एनर्जी त्यांनी क्रिएटिव्ह पद्धतीने बाहेर काढली की ह्या भेदाविरुद्ध मला लढायचं आहे. एखाद्या व्यक्तीविरुद्ध नाहीये, एखाद्या जातीविरुद्ध नाहीये, एखाद्या धर्माविरुद्ध नाहीये, तर मला या भेदभावाविरुद्ध लढायचं आहे. आणि जर का तुम्ही बघितलं असेल त्याने अनेक व्यक्ती ज्या होत्या ते त्यांच्या वेगवेगळ्या जातीतल्या होत्या. उच्च जातीतले सुद्धा त्यांचे मित्र होते, त्यांची सुद्धा त्यांनी मदत घेतली या लढ्यासाठी. म्हणजे त्यांची लढा हे कुठल्या जातीविरुद्ध नव्हता किंवा कुठल्या एखाद्या समाजाविरुद्ध नव्हता, तर त्यांचा भेदभाव, जाती भेदाविरुद्ध लढा होता. आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला. आणि ही जी एनर्जी होती, रागाची शक्ती होती, ती जर का क्रिएटिव्ह पद्धतीने वापरली तर रागाचा वापर खूप चांगल्या प्रकारे करता येतो. आरबीटी आपल्याला काय सांगते? हेच सांगतं की तुम्ही विचार बदला, तुमच्या हातात जे काय त्याचा वापर करा आणि मग तुमच्या लक्षात येतं की आपण ह्या रागाच्या भावनेवरती सुद्धा नियंत्रण मिळवू शकतो.
नंतर येतं रागानंतरची भावना जी आहे ती गिल्ट, अपराधीपणाची भावना. गिल्टमध्ये काय असतात विचार? द वर्स्ट हॅज हॅपन बिकॉज ऑफ मी. जे काय माझ्या आयुष्यात वाईट घडलं त्याच्यात माझाच दोष आहे, माझ्या दोषामुळे हे वाईट घडले, म्हणजे मीच दोषी आहे, आय एम गिल्टी. आणि मग ही जी भावना असते ती आपल्याला आतून पोखरून काढते. या संदर्भात सुद्धा माझ्याकडे काउन्सिलिंगला आली होती केस, ती मी तुमच्यावर डिस्कस करतो. आता बरेच वर्ष झाली आणि आता ती केस तुम्हाला ऐकलं का कळेल की मी का डिस्कस करतोय ती. खरं म्हणजे आम्ही काउन्सिलिंगच्या केस अशा सांगत नसतो, पण ही केस मुद्दाम मी तुमच्यावर डिस्कस करतो. ही केस आहे एका तरुण विवाहित महिलेची. ती माझ्याकडे काउन्सिलिंगला आली होती. तिला एक छोटं मूल होतं आणि दिसायला अतिशय सुंदर अशी स्त्री होती, तरुण मुलगी होती. आणि ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा तिने सगळी तिची कथा मला सांगितली, काय घडलं होतं, आणि अतिशय उदास होती आणि तिच्या मनामध्ये गिल्ट, अपराधीपणाची भावना होती. तिचं घडलं असं होतं की आता जी ज्यावेळेस ती माझ्याकडे आली होती त्यावेळेस ती न्यूझीलंडला राहत होती. तिचा नवरा आणि ती तिकडे राहत होते आणि तिला एक लहान मूल होतं. ती मुलाला घेऊन काउन्सिलिंगला आली होती. म्हणजे ज्यावेळेस ती मला आली तेव्हा ती सगळं सांगितलं की काय घडलं वगैरे होतं. तर ही जी मुलगी होती हिचं लग्न होण्याच्या अगोदर एका मुलाबरोबर प्रेम होतं आणि त्या मुलाच्या घरातल्यांनाही पसंत होती. परंतु हिच्या घरातले जे होते त्यांनी मात्र त्या मुलाला पसंत केलं नाही, कारण आपल्याकडे आधी जातीभेद आहे. कदाचित लोक इतर वेळेस ते म्हणत असेल की आम्ही जातीभेद पाळत नाही, परंतु आजही लग्नाच्या वेळेस मात्र जात बघूनच लग्न केले जातं. तर तो जो मुलगा होता तो वेगळ्या जातीचा होता, ही मुलगी वेगळ्या जातीची होती. त्याच्यामुळे त्या मुलीच्या आई वडिलांनी परमिशन दिली नाही आणि ते लग्न होऊ शकलं नाही. आणि मग पुढे स्वजातीय अशा मुलाशी त्या मुलीच्या आई वडिलांनी लग्न लावून दिलं. आणि मग ती मुलगी जी होती तो मुलगा न्यूझीलंडमध्ये राहत असल्यामुळे ती न्यूझीलंडला गेली होती. मधल्या काळात असं झालं की या मुलीचं लग्न झाल्यानंतर तो जो मुलगा होता तिच्यावरती खूप प्रेम करत होता आणि त्या मुलाने आत्महत्या केली. त्याच्या विचार आला, मनात विचार आला की त्या मुलीशिवाय कसं जगू. त्या मुलाने आत्महत्या केली होती. ही मुलगी जेव्हा प्रेग्नंट होती आणि जेव्हा परत भारतात आली तेव्हा तिला कळलं की अशा प्रकारे घडलेलं आहे. पण मधल्या काळात त्यांनी कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट ठेवला नव्हता. तिला प्रचंड दुःख झालं. तिला वाटलं की हे जे काही घडलं ते माझ्यामुळे घडलं, मी दोषी आहे, माझ्यामुळे त्याचा जीव गेला. आणि तिच्या माझ्याकडे काउन्सिलिंग करत होती. मला आजही आठवतं अतिशय रडत होती तेव्हा. आणि तिच्याकडे जे छोटं मूल होतं, शेवटी माझ्याबरोबर जे इंटर्नशिपसाठी ज्या मुली असतात त्यांना बोलून ती मूल त्यांच्याकडे बाहेर आणि ती प्रचंड रडत होती. आणि ती सांगत होती की सर जर का त्यावेळेस मी प्रेग्नंट नसती तर मी स्वतः आत्महत्या केली असती. अतिशय तिला दुःख होत होतं. आणि ती म्हणते की सर मला खूप अपराधीपणाची भावना, गिल्ट फिलिंग आहे. मग ज्यावेळेस आम्ही तिच्याशी बोललो की काय काय करतात, कारण तिच्या दोन प्रकारची गिल्ट होती. एक तर तो मुलगा हिच्यामुळे मेला, माझ्यामुळे मेला असे तिच्या मनात विचार होते. आणि दुसरं तिचा नवरा तिच्यावरती खूप प्रेम करत होता आणि तिला असं वाटत होतं की मी कुठेतरी नवऱ्याला पण फसवते, कारण ह्या गोष्टी तिने नवऱ्याला सांगितलेल्या नव्हत्या. परंतु सतत तिच्या मनात त्या मुलाविषयीच विचार यायचे. आणि ही जी द्विधा मनस्थिती होती, प्रचंड कॉन्फ्लिक्ट होते त्याच्यामुळे तिच्या शरीरावरती पण काही परिणाम झाले होते. आणि एकंदरीतच तिचं जे आरोग्य होतं ते बिघडलेलं होतं. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की हिला मानसिक त्रास आहे, तुम्ही काउन्सिलिंग घ्या. म्हणून ती माझ्याकडे काउन्सिलिंगला आली होती. थोडं आम्ही काउन्सिलिंग केल्यानंतर मग तिला म्हटलं की आपण एक काम करू, ह्या गोष्टी आता ह्याच्यानंतर परत तुला न्यूझीलंडला जायचं, म्हणजे नवऱ्यावर तुला राहायचं आहे, तर आपल्याला ना कुठेतरी तुझ्या नवऱ्याशी बोलावं लागेल. पहिल्यांदा तिला भीती वाटत होती, पण म्हटलं आपण बोलूया, मी बोलतो प्रत्यक्ष. मग तिच्या नवऱ्याला आम्ही बोलवलं, तिच्या नवऱ्याशी मी बोललो. अर्थात तिचा नवरा उच्च शिक्षित होता, समजूतदार होता. त्याने ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून घेतल्या. आणि मग आम्ही एकत्र बसून पुढे काय करता येईल, तर त्यावेळेस तो बोलला की आपण असं केलं तर आपण जाऊन त्या मुलाच्या आईवडिलांना भेटू. पण प्रचंड भीती पण वाटत होती की काय होईल आम्हाला माहीत नव्हतं. पण तो बोलला जे काय होईल ते ठीक आहे, मी तयार आहे. मग तो त्या मुलीला घेऊन तिकडे गेला. तिचा जो आधीचा प्रियकर होता त्यांच्या घरी गेले, त्यांच्याशी ते बोलले. तर वडील आणि बहीण होती, ती समजूतदार होती, त्यांनी एवढं काही नाही आलं. पण आई जी होती त्या मुलाची तिने खूप हिला काही ते वाईट वगैरे बोलली, खूप बोलली. आणि पहिल्या दिवशी काही ते नीट झाले असते तरी सुद्धा ते सातत्याने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले. मग वडील त्या मुलाचे जे वडील होते त्यांनी समजूतदारपणा दाखवला, बहिणीने दाखवला. आणि पुढे मात्र असं झालं की
ती एकदा जेव्हा तिकडे गेली होती, ती आपल्या मुलाला घेऊन गेली होती आणि त्या मुलाला बघितल्यानंतर तिचा जो प्रियकर होता त्याच्या आईला काय वाटलं माहित नाही, मग तिला असं वाटलं अरे जो आपला मुलगा जो होता त्याने आत्महत्या केलं कदाचित तोच ह्याच्याकडे आला आहे की काय पुनर्जन्म घेऊन, अशा प्रकारे तिला वाटलं आणि तिने त्या मुलीशी बोलायला सुरुवात केली, त्या मुलाला खूप जवळ केलं आणि त्यांच्यातलं एक नातं परत निर्माण झालं. आता पुनर्जन्म असतं की नाही हा वेगळा मुद्दा आहे, आपण आणि मधले कोणी हे अशा विचारावर विश्वास ठेवत नाही, परंतु त्यावेळेस मात्र तिने अशा प्रकारे विचार केला आणि तिने तिचा स्वीकार केला. पुढे त्या मुलीचा जो नवरा होता जो न्यूझीलंडला राहत होता त्याने तिचा जो प्रियकर होता त्याच्या बहिणीला आपली बहीण मानली आणि पुढे त्यांच्या लग्नामध्ये पूर्णपणे खर्च ह्या लोकांनी केला, पूर्णपणे एक फॅमिली सारखं ते त्यांच्याशी राहिले आणि अजून सुद्धा त्यांचे रिलेशन चांगले आहेत. आणि आज तिला वाटतं की मी हे सगळं व्यक्त केलं, कदाचित आता तो जो गेला तो तर परत येऊ शकत नाही, परंतु गिल्ट काही प्रमाणात कमी झाली. म्हणजे अपराधीपणाची भावना 100% नाही काढून टाकता आली. अपराधीपणामध्ये काय असतं की मी दोषी आहे. तर आपल्या कृतीमुळे ज्यावेळेस एखाद्याची हानी पोचते, एखाद्याला आपण हानी पोचवतो, तर जर का आपण त्याची माफी मागितली तर काही प्रमाणात ही अपराधीपणाची भावना कमी होती. या संदर्भात म्हणजे माझ्या हृदयात असं होतं की ज्याच्यामुळे मी हादरून गेलो असं एक उदाहरण सांगतो. मी त्यावेळेस IPH बरोबर काम करत होतो आणि IPH एक मनविकास नावाचा प्रोजेक्ट आहे. त्यावेळेस मी काम करत होतो. आमच्याबरोबर त्यावेळेस मनविकासमध्ये निलेश मांडलेचा पण होता, माझा अजून एक मित्र आहे डॉक्टर सचिन म्हात्रे म्हणून तो होता. आणि एका दिवशी काय झालं की त्या प्रोजेक्टमध्ये काही इतर जे संवादक होते त्यांच्यावर काही वाद निर्माण झाले आमचा होता आणि त्यांनी काही अशा काही गोष्टी बोलल्या होत्या की आम्ही खूप दुखवले गेलो होतो त्या संवादकांनी, त्यांचे जे कोण लीडर होते त्यांनी. आणि आम्ही असा निर्णय घेतला होता की आपण मनविकास प्रकल्प सोडून द्यायचा, म्हणजे मी आणि सचिनने ठरवलं होतं, सचिन म्हात्रेने. आणि म्हणून आम्ही असं सांगितलं की आम्ही सोडणार आहे हा प्रकल्प. मग एवढ्यात आम्हाला निरोप आला की डॉक्टर आनंद आडकरेंपर्यंत ही बातमी पोहोचली होती. त्यांनी सांगितलं की अमुक अमुक दिवशी मला भेटायला क्लिनिकवरती या. एक वेळ दिली होती, अपॉइंटमेंट दिली आम्हाला. मधल्या काळात आम्ही भेटलो आणि आपण आपली मांडणी कशी करायची, आपल्यावरती कसं अन्याय झाला हे सगळं कसं मांडायचं हे आम्ही ठरवलं. डॉक्टर नाडकरेंना भेटायला आम्ही तिकडे गेलो. डॉक्टरने ज्यावेळेस आम्हाला भेटायला बोलवलं तेव्हा आमचं सगळं डोक्यात पक्क होतं की आपण कसं मांडायचं, आपल्यावरचं अन्याय कसं झालं हे मांडायचं. हे सगळं घेऊन आम्ही आत्मय गेलो. डॉक्टरशी बसले होते. डॉक्टरने आम्हाला बघितलं आणि म्हटलं हे बघा मला सगळं माहिती कळलेली आहे, तर IPHचा ट्रस्टी या नात्याने आणि हे सगळं काय घडलंय त्याला मी माझी जबाबदारी मानतो आणि त्याच्याबद्दल तुम्ही जे काही दुखवले गेला त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो. अक्षरशः त्याने माफी मागितली आणि आम्ही हादरून गेलो की आमच्यासारखं सर्वसामान्य माणसांचे डॉक्टर नाडकर्णी एवढे ग्रेट, म्हणजे आमच्यासाठी ते रोल मॉडेल. त्यावेळेस तर डॉक्टर नाडकर्णींचे तर आम्ही अक्षरशः भक्त होतो, वेडे झाले होते त्यांचे विचार ऐकण्यासाठी. असं नुसते अशी भावना होती जसं असतात एखाद्या देवाचे भक्त असतात, तसं त्या काळात आमच्यासाठी ते रोल मॉडेल होती की प्रत्येक त्यांचा एक एक शब्द आमच्यासाठी बहुमूल्य होता. आणि ती व्यक्ती आमची माफी मागते. आम्हाला कळलं अक्षरशः ना ती मीटिंग आमची मला वाटतं की ते 2-3 मिनिटाची झाली असेल आणि अक्षरशः आम्ही थिजून गेलो होतो. आम्ही काहीही बोललो नाही. डॉक्टरांनी एवढं सांगितलं ठीक आहे आता उद्यापासून आपल्या प्रकल्पात जॉईन करायचा, आपलं नेहमीसारखं काम करायचं, सगळं विसरून जायचं, ठीक आहे चला असं बोलले. आणि मस्त की त्यांच्या नेहमीचं स्माइल केलं आणि आमचा सगळा राग वगैरे आम्ही विसरून गेलो आणि मग पुढे आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये काम केलं. तो प्रोजेक्ट आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण केला. तर लक्षात घ्या की अशा प्रकारे जर का आपलं काही चुकलं असेल तर माफी मागितलं तर त्याची ती तीव्रता कमी होतं. दुःख कदाचित समोरचा जो दुखवलेला असतो तो दुखवलेला माणूस सुद्धा काही प्रमाणात का असतो त्याचं दुःख आपण कमी करू शकतो. तर हे लक्षात घ्या. आता आपण जे काय बघितलं की REBT मध्ये आपण बघितलं की आपण काय करू शकतो याच्यावरती फोकस दिला गेला. जे आपल्या हातात घटक नाही आहेत त्यांना सोडून द्यायचं. आपण बरेच वेळा डिमांड ट्राय करतो असतो. डिमांड म्हणजे काय असतं, आपण डिमांड 3 प्रकारचे करतो. आपल्या मागण्या 3 प्रकारचे असतात. एक असं स्वतःकडनं मी जे काय करीन ते परफेक्टच केलं पाहिजे, बिनचूकच केलं पाहिजे, एकही चूक होताच कामा नये, हा स्वतःकडनं डिमांड असतो. म्हणजे मी जर का पहिलं भाषण देत असेल तर माझं भाषण चुकताच कामा नये, मी जे काही काम करेल ते परफेक्ट असलंच पाहिजे, हा स्वतःकडून डिमांड असतो. आणि मग बऱ्याच वेळ काय होतं की भीती पण त्याच्यातून निर्माण होती, मी चुकलो तर आणि म्हणून मग आपण ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो.
म्हणजे मला माहिती आहे की ज्यावेळी मी अनिसमध्ये आलो तर सुरुवातीला मला बोलायला खूप भीती वाटायची. मला असं वाटायचं की मी बोललो तर असं जोरदार जाऊन असं भाषण दिलं पाहिजे, नाही तर आपण बोलताच का म्हणे. म्हणून मी नेहमी मागे मागे राहायचो. मग आपल्याला जेव्हा असं वाटतं की परफेक्ट बोललं पाहिजे तर दुसरा विचार येतो नाही पण चुकलं तर, आणि मग त्याच्यातून आपण स्वतःला मागे रोखतो. दुसऱ्या बाजूने डिमांड असतो इतरांकडून. दुसऱ्याने प्रत्येक वेळी मला समजून घेतलंच पाहिजे, त्याला म्हणतो डिमांड फ्रॉम अदर्स. एक असतो डिमांड फ्रॉम सेल्फ, दुसरा असतो डिमांड फ्रॉम अदर्स. म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला समजून घेतलं पाहिजे, माझ्या भावंडांनी मला समजून घेतलं पाहिजे, माझ्या नवऱ्याने मला समजून घेतलं पाहिजे, मला बायकोने मला समजून घेतलं पाहिजे, माझ्या मुलांनी समजून घेतलं पाहिजे, माझ्या मित्रांनी समजून घेतलंच पाहिजे. आणि नाही तर आपण त्यांना दोष देतो की ते नालायक आहेत. आणि तिसरा असतो डिमांड फ्रॉम अदर्स. डिमांड फ्रॉम अदर्स म्हणजे सगळं परिस्थिती, एन्व्हायरमेंट वापर होतो तो प्रामुख्याने मी काय करू शकतो याच्यावरती. दुसऱ्याने काय करावं ते 100% आपल्या हातामध्ये नसतं, पण मी काय करू शकतो हे जर आपण बघतो. आपण नेहमी काय करत असतो, इतरांनी माझ्यासाठी काय करावं, माझ्या आई वडिलांनी काय करावं, किंवा परिस्थिती अशीच असली पाहिजे. बाहेर जर का आता जसं मी तुमच्याशी बोलत असताना मध्येच कनेक्टिव्हिटी गेली, हे माझ्या हातात नव्हतं, परंतु पुन्हा कनेक्टिव्हिटी आल्यानंतर उरलेलं भाषण पूर्ण करणं हे माझ्या हातात आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाहीये त्याच्यासाठी रडत बसण्यात का अर्थ नाही, त्याला दोष देण्यात का अर्थ नाही. जी गोष्ट आपल्या हातात आहे ती आपण केली तर आपल्याला होणारा त्रास जो आहे तो आपण कमी करू शकतो, हे आपण लक्षात घेऊ शकतो. आणि एक शेवटची मंगेश पाडगावकरांची कविता, त्याचे काही लाईन्स मी तुम्हाला ऐकवतो, त्यांच्या काही ओळी ऐकवून मी आता इथे समारोप करतोय. त्यातले सांगा कसं जगायचं ही कविता आहे. त्याच्यामध्ये असं ते म्हटलेलं आहे की पायात काटे रुतून बसतात, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्ही ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत हे गाणे म्हणत तुम्ही ठरवा. सांगा कसं जगायचं. काळ्या कुट्ट काळोखात, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा कुणीच दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा कुणीच दिसत नसतं, तुमच्यासाठी दिवा घेऊन कुणीतरी उभं असतं. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्ही ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. पेला अर्धा सरलाय असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरलाय असं सुद्धा म्हणता येतं. सरलाय म्हणायचं की भरलाय म्हणायचं तुम्ही ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं.